नमस्कार, मी कुर्ती आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला धोप्याच्या पानाची वडी करून दाखवणार आहे। हे जमिनीत पण होतात आणि कुंडीमध्ये पण होतात। आपल्याकडे जमीन नसली तर कुंडीमध्ये पण आपण लावू शकतो। आता मी हे पानाचे देठ कापून शनी याला पाण्याने स्वच्छ धुणार आहे। हे देठ पूर्ण कापून घ्यायचे याच्याने। मग मी पूर्ण धोप्याच्या पानाचे देठ कापलेले आहेत। आता मी याला स्वच्छ पाण्याने धुवून बारीक बारीक कापणार आहे। छान 2 पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचे। याला आपण बेसन, तिखट, मीठ, हळद, आमचूर पावडर, लिंबू नसेल तर आमचूर पावडर घालून शानी आणि थोडंसं गव्हाचं पीठ, कुरकुरीत होतात गव्हाच्या पिठाने, ते पण लावून पानाला आपण अशी फोल्ड करून शानी वडी करू शकतो। पण मी आज तुम्हाला पानं बारीक करून शानी याची वडी कशी तयार करतात ती दाखवणार आहे। हे पहा, मी याला फोल्ड करते आणि याला बारीक बारीक कैचीने कापून असं बारीक करायचं। छान बारीक बारीक अगदी कैचीने असे कापून टाकायचे। धोप्याचे पानं मी छान बारीक बारीक कापले आहे। आता ह्या गंजामध्ये मी पाणी ठेवणार आहे। हे उकडायला हे पाणी ठेवलं उकडायला धोप्याचे। आता त्याच्यामध्ये मी हळद घालणार आहे। तिखट घालणार आहे। मिरची पावडर, मीठ घालणार आहे। थोडंसं अद्रक संबार लसूणचा पेस्ट, आता हा लिंबू कापून, जर आपल्याकडे लिंबू नसला तरी पण आपण आमचूर पावडर घालू शकतो। आता याच्यामध्ये थोडंसं पीठ घालते। पीठ घातल्याने थोडे धोप्याच्या पानाची वडी कुरकुरीत होते। आता मी बेसन घालते याच्यात। बेसन घातल्यावर
आता चाळणीला मी थोडं तेल लावून घेते. तेल लावल्याने वडी दिसत नाही. छान असं तेल लावून घ्यायचं. त्याच्यावर गंजावर ठेवून द्यायचं. आता छान असं मळून घ्यायचं आहे. ही वडी पोळ्याला पण चालते, पोळ्याच्या दिवशी. आणि महालक्ष्मीला ही वडी तयार करून तिच्या जेवणात ठेवतात. पाणी छान उकळून झालेलं आहे. आता मी वडी करते तयार आणि ठेवते. आता हाताला थोडं तेल लावते. ते मिश्रण हाताला चिकटले नाही पाहिजे म्हणून. छान अशी वडी तयार करायची. छान अशी भाकर करायची वडीची आणि याच्यावर वाफेवर ठेवून द्यायची. आता मी हे वडी छाननीमध्ये ठेवलेली आहे. याला आता झाकून वाफेवर ही शिजणार आहे. 10 मिनिट याला असंच ठेवावं लागतं. 10 मिनिटांमध्ये शिजली की आपण बाहेर काढून ठेवून देऊ. नंतर थंडी झाल्यावर 2 तासांनी याला तळून घेऊ. आता ही वडी पूर्णपणे तयार झालेली आहे. मी गॅस आता बंद करते. ही पहा वडी छान पकलेली आहे. आता मी याला ह्या भांड्यामध्ये काढून घेते. बघा छान पकलेली आहे वडी. आता हिला 2 तास थंड होऊ देते. नंतर थंड झाल्यावर छान मग तयार करते. बघा वडी छान तयार झालेली आहे. वडी छान तयार झालेली आहे. छान तयार झाली आहे ही वडी. आता आपण कढईमध्ये तेल घालू. आता ह्या वडीला छान कापून घ्यायचं असं. असं कापायचं.
तापल्यावर त्याचे छान असे छोटे छोटे तुकडे करायचे. ती बघा वडी कापून तयार झालेली आहे. आता मी याला कढईमध्ये सोडते. छान तळून काढायचं आहे. याला छान लाल होऊ द्यायचं. हे बघा छान तळून काढण्यात आले. ही पहा छान कुरकुरीत वडी तयार झालेली आहे. तुम्ही पण बनवून पहा आणि मग मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद व्हिडिओ बघण्याबद्दल माझा.